महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा। गोरंट्याल यांच्या सक्रिय सहभागातून जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश। नागरिकांच्या मते कुछ तो बात है बंदे में, नहीं आती खूबी किसी की किसी में, बड़ा फर्क होता है आदमी आदमी में। जालन्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच विषयाने लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे विधान परिषद निवडणूक। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे। जालना महानगरपालिकेतील भाजपच्या ऐतिहासिक यशानंतर गोरंट्याल यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जालना जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे। त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आता रंगू लागली आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जे ऐतिहासिक यश संपादन केलं त्यामागे गोरंट्याल यांची रणनीती आणि सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला। त्यांच्या या ग्राउंड परफॉर्मन्समुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावावर विचार करत असल्याची चर्चा आहे। गोरंट्याल हे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात। गोरंट्याल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास जालन्यातील राजकीय संघर्ष एका नव्या वळणावर पोहोचण्याची चिन्हे आहेत। कमी कालावधीत भाजपला मिळालेले यश आणि गोरंट्याल यांची कार्यशैली पाहून सध्या जालन्यात एकच चर्चा सुरू झाली आहे। कुछ तो बात है बंदे में, नहीं आती खूबी किसी की किसी में, बड़ा फर्क होता है आदमी आदमी में। आता या जोरदार चर्चेचे रूपांतर अधिकृत उमेदवारीमध्ये कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे। अशाच वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी।